डोंबिवली शहरातून रवींद्र चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली। 2005 साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर ते नगरसेवक म्हणून निवडून गेलेत। स्थायी समिती सदस्य, स्थायी समिती अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं। 2009, 2014 आणि 2019 अशा सलग 3 विधानसभा निवडणुका त्यांनी डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून जिंकल्यात। देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात यांची वर्णी लागले होते। पहिल्या मंत्रिपदाच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांच्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी दिली होती। त्या माध्यमातून चव्हाण यांनी कोकणात संघटन प्रचंड वाढवले। 2019 साली चव्हाण डोंबिवलीतून पुन्हा निवडून आलेत, पण दुर्दैवाने भाजपचे सरकार आले नाही। 2022 साली एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले। त्यावेळी शिंदे यांच्या गटाला सगळी रसद पुरवण्याची जबाबदारी चव्हाण यांनी सांभाळली। एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाकडे त्यांनी जातीनिशी लक्ष दिले आणि या कामाला गती दिली। चौपदरीकरणात अडथळे आणणाऱ्या अनेक घटकांना त्यांनी दमात घेतले। लोकसभा निवडणुकीत पालघर आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गची जबाबदारी चव्हाण यांच्यावर देण्यात आली होती, ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली। विधानसभा निवडणुकीत देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात युतीच्या 3 पैकी 3 जागा निवडून आणण्यात रवींद्र चव्हाण यांनी मोलाची भूमिका बजावली। आक्रमक व प्रशासनावर पकड असलेला नेता अशी ओळख आक्रमक आणि प्रशासनावर पकड असलेला नेता म्हणून रवींद्र चव्हाण यांची ओळख आहे। स्पष्ट वक्ते म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत। कार्यकर्त्यांना ताकद देणारी ही त्यांची खासियत आहे। कार्यकर्त्यांना ताकद देणार ही त्यांची खासियत आहे, त्यामुळे त्यांच्या भोवती कार्यकर्त्यांचे मोहोळ सातत्याने दिसते। डोंबिवली कार्यक्षेत्र असले तरी पालघर आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी संघटना बांधणी उत्तम रीतीने केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाच्या विजयासाठी चव्हाण जीवाचे रान करतात, असा भाजपच्या कार्यकर्त्यांचा अनुभव आहे। डोंबिवली येथील साहित्य, सांस्कृतिक आणि क्रीडा विषयक उपक्रमांना चव्हाण यांचे चांगले पाठबळ आहे। विशेषतः शहरातील हिंदुत्ववादी उपक्रमांना ते अधिक मदत करतात। विधानसभा निवडणुकीत त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले दीपेश म्हात्रे हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते। उद्धव ठाकरे यांचे समर्थक असलेल्या म्हात्रे यांनी काही काळ एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले, पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या गटात दाखल झाले होते। नुकतेच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।